रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटाची स्क्रीनिंग नुकतीच पार पडली। या स्क्रीनिंगला लय भारीच्या पूर्ण टीमने हजेरी लावली होती। चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी असताना यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून ठेवण्यासारखा होता। पहा ही खास झलक फक्त राजश्री मराठी बरोबर। या लय भारी कलाकाराचा आनंद गगनात मावेनासा होता। तुम्हीच पहा रितेश काय म्हणतोय। एक्साइटमेंट बरीच आहे आणि माझं जे इतक्या वर्षाचं स्वप्न होतं की निशिकांत कामतबरोबर काम करावं ते पूर्ण होतं। अच्छा, म्हणजे विठ्ठलाने साथ दिलेली आहे, विठ्ठल देवाने साथ दिलेली आहे। हो, माझ्यासाठी निशिकांतच माऊली आहे कारण का डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप। आणि ह्यांचा जेव्हा पहिला चित्रपट रिलीज झाला तो मी पाहायला गेलो होतो। त्यानंतर आम्ही एकत्रित काम करणार होतो पण काही कारणास्तव तो चित्रपट झाला नाही। मग मुंबई मेरी जान आणि फोर्स यांनी हे चित्रपट केले। त्यानंतर लय भारीमध्ये सगळा योग जुळून आला, सगळ्या गोष्टी येत गेल्या। तर मला वाटतं की एक एक्साइटिंग चित्रपट आम्ही केला आहे आणि एक नवीन जॉनर आमच्या दोघांसाठी जो जॉनर नवीन आहे असं नाही की हो मी आधी केलं आहे किंवा याने आधी केलं नाही। ॲज अ जॉनर त्यांची स्ट्रेंथ दुसरी आहे, माझी स्ट्रेंथ वेगळी आहे, परंतु एकत्रित येऊन आम्ही काहीतरी एक नवीन जॉनरमध्ये काम करतोय। आता पाहूया लोक कसे। नक्कीच औरंगाबादमध्ये जे काही घडलं, तुझा इतका मोठा फॅन क्लब, तुला आश्चर्य नाही झालं? नाही, खरंच मला मी शॉक झालो जेव्हा तिकडे गेलो। कारण मी बऱ्याच वेळा मोठे मोठे चित्रपट घेऊन मी बऱ्याच ठिकाणी गेलो, परंतु एवढा क्रेज हा मी पाहिला नव्हता। आणि हा सगळा क्रेज हा लय भारीचा आहे कारण सगळे माऊली माऊली ओढत होते, सगळे कंटाळ्याचं रंगण आहे, हात भारी लात भारी सगळंच लय भारी। हा सगळा जो क्रेज आहे तो मला वाटतं लय भारी चित्रपटासाठी, कारण तिथे जेवढी सगळी लोक आली होती त्यांना असं वाटत होतं तो त्यांचा चित्रपट, ते महत्त्वाचं। म्हणजे अगदीच हा लय भारी कलाकार आता लय भारी म्हणूनच ओळखणार आहे? नाही, लय भारी कलाकार म्हणून नाही, मला वाटतं की चित्रपट हा लय भारी जसं नाव आहे तसंच त्याची ओळख जर ठरली तर मला वाटतं निशिकांत आम्ही सगळी टीम हे जास्त रितेश ऑब्व्हियसली मी खूप काम बघितलं आहे आणि आता एक चान्स मिळाला काम करायचा, खूप आनंद झाला। इज ऑब्व्हियसली सिनियर आणि एक खूप आवडलं, खूप शिकलो। नाही म्हणजे असं नाही, म्हणजे आणि एक खूप मेहनत घातली पिक्चरमध्ये। प्लीज जा आणि एक बघा लय भारी आणि एक गॅरंटी आहे तुम्हाला आवडेल। एकंदरीत रितेशचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि आता रितेशचे एकावर एक असे दमदार चित्रपट प्रेक्षकांना पुढे जाऊनही पाहायला मिळतील यात वादच नाही। आर्या इल्हेसह राजश्री मराठी।